एका नवऱ्याने स्वतःच्या पत्नीला वेडी घोषित करून मानसिक रुग्णालयात टाकलं आणि तिच्या लहान मुलालाही तिच्यापासून कायमचं दूर केलं. पण तब्बल 12 वर्षांनी कोर्टात उघड झालेलं एक असत्य ऐकून त्याच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. पत्नीचा गुन्हा तरी काय होता? ती खरंच मानसिक आजारी होती की संपत्तीसाठी तिच्याविरुद्ध एक भयानक कट रचला गेला होता? 12 वर्षे एका आईने मुलाच्या एका भेटीसाठी कसा संघर्ष केला? एक प्रामाणिक डॉक्टर, एक जुन्या नर्सची डायरी आणि कोर्टात सादर झालेला असा कोणता पुरावा होता की ज्यामुळे खोटं अखेर कोसळलं आणि शेवटी आई आणि मुलाची भेट पाहून संपूर्ण कोर्टाच्या डोळ्यात अश्रू आले? ही कथा आहे विश्वासघात, संघर्ष, न्याय आणि आईच्या अमर प्रेमाची. म्हणून ही हृदयस्पर्शी आणि थरारक कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा निर्णय तुमच्या मनाला कायमचा स्पर्श करून जाईल. पावसाची रात्र होती. आकाशात विजा चमकत होत्या. मीरा आपला 7 वर्षाचा मुलगा आरवला मिठी मारून झोपवत होती. तेवढ्यात घराचा दरवाजा जोरात उघडला. तिचा नवरा अमोल 4 अनोळखी माणसांसोबत आत आला. "मीरा, उठ. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे." मीरा घाबरली. "का?" "मला काही झालेलं नाही," अमोल शांतपणे म्हणाला. "तू गेल्या काही महिन्यांपासून विचित्र वागत आहेस. डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे." मीरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. "मी पूर्णपणे ठीक आहे." पण त्या 4 माणसांनी तिचे दोन्ही हात पकडले. आरव घाबरून रडू लागला. "बाबा, आईला कुठे घेऊन जाताय?" अमोल पुन्हा मुलाला जवळ घेतलं. "बाळा, तुझी आई आजारी आहे. ती बरी झाली की परत येईल." मीरा मोठ्याने ओरडत होती, "आरव बाळा, मी वेडी नाही." पण तिचा आवाज बंद गाडीच्या दरवाजामागे हरवून गेला. मानसिक रुग्णालय. काही वेळाने मीरा एका मोठ्या मानसिक रुग्णालयात पोहोचली. डॉक्टरांनी काही कागद पाहिले. त्यावर आधीच लिहिलं होतं, रुग्ण मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. स्वतःला आणि इतरांना धोका आहे. मीरा रडत म्हणाली, "हे खोटं आहे. मला घरी जाऊ द्या." पण कुणीच तिचं ऐकलं नाही. तिच्या हातावर एक इंजेक्शन देण्यात आलं. काही क्षणात तिचे डोळे मिटू लागले. दुसऱ्या दिवशी मीरा शुद्धीवर आली. ती एका बंद खोलीत होती. लोखंडी गज, बंद दरवाजा आणि आजूबाजूला इतर रुग्ण. तिने नर्सला विनंती केली, "कृपया माझ्या नवऱ्याला फोन करा." नर्स म्हणाली, "तुझ्या नवऱ्याने सर्व कागदांवर सही केली आहे." "काय? तुला इथे दीर्घ उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे." मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच वेळी अमोल आपल्या वकिलासोबत बँकेत बसला होता. वकील म्हणाला, "आता सगळी मालमत्ता तुमच्या नावावर करण्याचा मार्ग मोकळा झाला." अमोल हसला. इतक्या वर्षाची योजना अखेर यशस्वी झाली. दोघेही हसायला लागले. आरव आईचा फोटो हातात घेऊन बसला होता. तो आजीला म्हणाला, "आजी, आई उद्या येईन ना?" आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने खोटं हसत उत्तर दिलं, "हो बाळा, लवकर येईल." पण तिच्याही मनात शंका होती. मध्यरात्री मानसिक रुग्णालयातील एक ज्येष्ठ डॉक्टर मीराची फाईल पाहत होते. अचानक ते थबकले. त्यांनी पुन्हा पुन्हा रिपोर्ट वाचला आणि स्वतःशीच म्हणाले, "हे अशक्य आहे. या सर्व चाचण्यांमध्ये एकही गोष्ट मानसिक आजार सिद्ध करत नाही. मग या महिलेला इथे दाखल कोणी आणि कशाच्या आधारावर केलं?" त्यांनी लगेच फाईल लॉक केली आणि मनाशी ठरवलं, "उद्यापासून मी या प्रकरणाचा स्वतः तपास करणार." रात्रभर मीराला झोप लागली नाही. लोखंडी गजांकडे पाहत ती फक्त एकच विचार करत होती, "माझा आरव आता कसा असेल?" तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयातील वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अजय देशमुख यांनी पुन्हा मीराची फाईल उघडली. त्यांनी तिच्याशी जवळपास 1 तास संवाद साधला. "तुझं नाव?" "मीरा अमोल देशमुख." "तुला माहीत आहे तू कुठे आहेस?" "हो, मानसिक रुग्णालयात." "पण मी वेडी नाही." डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले. प्रत्येक उत्तर अगदी शांत, स्पष्ट आणि तर्कशुद्ध होतं. डॉक्टर अजय मनात म्हणाले, "ही महिला मानसिक रुग्ण असूच शकत नाही." तिकडे अमोलने काही महिन्यातच मीराचं सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. मोठा बंगला, नवीन कंपनी आणि काही दिवसातच त्याने दुसरं लग्नही केलं. लोकांना तो सांगायचा, "माझी पहिली पत्नी मानसिक आजारी होती. मी खूप त्रास सहन केला." सगळे त्याच्यावर विश्वास ठेवत होते. लहान आरव रोज आईची चौकशी करायचा. एक दिवस त्याने वडिलांनाही विचारलं, "बाबा, आई मला भेटायला का नाही येत?" अमोल थंड आवाजात म्हणाला, "तुझी आई तुला विसरली आहे." हे ऐकताच आरवच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून त्याने आईचा विषय कधीच काढला नाही. रुग्णालयात मीराची ओळख एका वृद्ध महिलेशी झाली.
तिचं नाव होतं शांता काकू. त्या म्हणाल्या, मुली, मीही वेडी नाही. माझ्या मुलांनी संपत्तीसाठी मला इथे टाकलं. हे ऐकून मीराला धक्का बसला. तिला जाणवलं ती एकटी नव्हती. डॉक्टर अजय यांनी जुने मेडिकल रिपोर्ट मागवले. रिपोर्ट पाहताच ते चकित झाले. सर्व रिपोर्टवर एकाच डॉक्टराची सही होती, पण त्या डॉक्टरांचं नाव मेडिकल काउन्सिलच्या नोंदीतच नव्हतं. म्हणजे संपूर्ण रिपोर्ट बनावट होते. त्या रात्री डॉक्टर अजय रुग्णालयाचे जुनं रेकॉर्ड रूम उघडतात. धूळ खात पडलेल्या फायली चाळत असतात. त्यांनी मीराच्या नावाची एक सीलबंद फाईल सापडते. त्यांनी ती उघडली. आत एक छोटंसं पत्र होतं. पत्रावर लिहिलं होतं, जर हे पत्र कोणत्याही प्रामाणिक माणसाच्या हातात पडलं असेल तर कृपया मीराला वाचवा. ती वेडी नाही. तिच्या विरुद्ध मोठं षडयंत्र रचलं गेलं आहे. खाली सही होती, डॉक्टर सुनील कुलकर्णी, माजी मानसोपचार तज्ज्ञ. डॉक्टर अजयच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. ते हळूच म्हणाले, आता हा फक्त एक रुग्णाचा प्रश्न नाही, हा न्यायाचा प्रश्न आहे. रुग्णालयाच्या जुने रेकॉर्ड रूममध्ये डॉक्टर अजय यांच्या हातात ते पत्र होतं. पत्रातील प्रत्येक शब्द वाचताना त्यांच्या अंगावर काटा आला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, मीरा पूर्णपणे निरोगी आहे. तिचे सर्व रिपोर्ट खोटे बनवले गेले आहेत. मला सत्य कळलं होतं, पण माझ्यावर दबाव टाकला गेला. माझ्या जीवाला धोका असल्याने मी ही नोंद लपवून ठेवत आहे. खाली सही होती, डॉक्टर सुनील कुलकर्णी. दुसऱ्या दिवशी डॉक्टर अजय मीराला भेटायला गेले. मीरा नेहमीप्रमाणे हॉस्पिटलच्या छोट्या बागेत बसून मुलांच्या चित्रांकडे पाहत होती. डॉक्टर अजय विचारतात, मीरा, एवढी वर्ष तू कशी जगलीस? ती हसत म्हणाली, माझा मुलगा आरव, एक दिवस तो मला शोधायला नक्की येईल. याच आशेवर. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. आरव आता मोठा झाला होता. 12 वर्ष उलटली होती. आरव आता कॉलेजमध्ये शिकत होता. तो वडिलांच्या कंपनीतही काम करू लागला होता. पण त्याला एक गोष्ट कायम खटकायची. घरात आईचा एकही फोटो नव्हता. जेव्हा तो आईबद्दल विचारायचा, अमोल विषय बदलायचा. एका दिवशी आरव आजीच्या खोली साफ करत होता. जुन्या कपाटातून एक छोटा डब्बा खाली पडला. त्यात मीराचे फोटो, तिच्या हाताने लिहिलेले पत्र आणि आरवच्या लहानपणीचे वाढदिवसाचे फोटो होते. आजी रडत म्हणाली, बाळा, तुझी आई तुला खूप प्रेम करायची. आरव थक्क झाला. मग ती मला सोडून का गेली? आजी शांत झाली, पण उत्तर देऊ शकली नाही. डॉक्टर अजय यांनी ठरवलं, आता आरवला सत्य कळायलाच हवं. त्यांनी एका अनोळखी नंबरवरून आरवला फोन केला. तुला तुझ्या आईबद्दलचे सत्य जाणून घ्यायचं आहे का? आरव घाबरला. कोण बोलतंय? उद्या सकाळी 10 वाजता मानसिक रुग्णालयाच्या बाहेर ये. फोन कट झाला. दुसऱ्या दिवशी आरव रुग्णालयाबाहेर आला. डॉक्टर अजय त्याला आत घेऊन गेले. बागेत एक महिला शांतपणे झाडांना पाणी घालत होती. डॉक्टर म्हणाले, आरव, ही तुझी आई आहे. आरव थरथरला. नाही, हे शक्य नाही. मीराने मागे वळून पाहिलं. समोर उभा असलेला तरुण पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हळूच म्हणाले, आरव. आरव अजूनही गोंधळलेला होता. तेवढ्यात डॉक्टर अजय यांनी त्यांच्या हातात एक जुनी व्हिडिओ सीडी ठेवली. ही सीडी तुझ्या आईला रुग्णालयात आणलेल्या रात्रीची आहे. रात्री ती सीडी पाहताच आरव हादरून गेला. त्यात स्पष्ट दिसत होतं, अमोल काही लोकांना पैसे देत होता आणि म्हणत होता, आजपासून मीरा कायमची वेडी ठरेल आणि तिची सर्व मालमत्ता माझी होईल. आरवच्या हातातून सीडी खाली पडली. त्याच्या डोळ्यात संताप आणि अश्रू दोन्ही होते. रात्रीचे 11 वाजले होते. आरवच्या हातात ती जुनी सीडी होती. ती पुन्हा पुन्हा पाहताना त्याचे डोळे पाणवले. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं, अमोल काही लोकांना पैशांनी भरलेली बॅग देत होता आणि म्हणत होता, आजपासून मीरा कायमची वेडी ठरेल आणि तिची संपत्ती माझी होईल. आरवच्या मनात वादळ उठलं. दुसऱ्या दिवशी आरव थेट अमोलच्या ऑफिसमध्ये गेला. बाबा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. अमोल हसत म्हणाला, विचार. आरवने लॅपटॉपवर सीडी चालू केली. व्हिडिओ पाहताच अमोलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ही सीडी तुला कुठे मिळाली? आरव रागाने म्हणाला, उत्तर द्या. आई वेडी होती की तुम्ही खोटं बोललात? अमोल काही क्षण गप्प राहिला. मग ओरडला, तुला काही समजत नाहीस. अमोलने आरवला धमकी दिली की, आरव, जर तू ही गोष्ट कुणाला सांगितली तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन. आरव शांतपणे म्हणाला, सत्य लपवण्यासाठी तुम्ही आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी तसं होऊ देणार नाही. तो ऑफिसमधून बाहेर पडला.
डॉक्टर राजे यांनी एका प्रामाणिक वकिलाशी संपर्क साधला. ॲडव्होकेट स्नेहा पाटील यांनी सर्व पुरावे पाहिले. त्या म्हणाल्या, ही केस फक्त मीराची नाही, अशा हजारो महिलांची आहे. त्याच दिवशी कोर्टात याचिका दाखल झाली. कोर्टाची नोटीस मिळताच अमोल घाबरला. त्याने जुन्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना फोन केले, जुने रेकॉर्ड नष्ट करा. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सर्व कागदपत्र कोर्टाच्या ताब्यात गेली होती. जुनी नर्स समोर आली. कोर्टाच्या तयारीदरम्यान एक वृद्ध नर्स स्वतःहून डॉक्टर राजे यांना भेटायला आली. तिचं नाव होतं नर्स लता. ती रडत म्हणाली, मी 12 वर्ष गप्प राहिली, कारण मला माझ्या मुलाची धमकी दिली होती. तिने आपल्या पर्समधून एक जुनी डायरी बाहेर काढली. या डायरीत त्या रात्रीचं प्रत्येक सत्य लिहिलं आहे. डायरीचं शेवटचं पान उघडताच सर्वजण थक्क झाले. त्यावर लिहिलं होतं, मीरा वेडी नव्हती. तिला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्याचा आदेश तिच्या नवऱ्याने दिला होता आणि त्या आदेशावर सही करणारा माणूस दुसरा कोणी नसून अमोलचा सक्का मोठा भाऊ आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निलेश देशमुख होता. डॉक्टर राजे अवाक झाले. आरवच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्याला वाटत होतं की त्याचे काका नेहमीच चांगले माणूस आहेत. कोर्टरूममध्ये प्रचंड गर्दी होती. संपूर्ण शहराचं लक्ष या खटल्याकडे लागलं होतं. एका बाजूला मीरा तर दुसऱ्या बाजूला अमोल आणि त्याचा मोठा भाऊ डॉक्टर निलेश बसले होते. आरव मात्र शांतपणे आईच्या मागे उभा होता. सरकारी वकील म्हणाले, माननीय न्यायालय, आम्ही पहिला साक्षीदार सादर करतो. नर्स लता साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, 12 वर्षापूर्वी मीरा मॅडम पूर्णपणे शुद्धीत होत्या. त्यांना कोणताही मानसिक आजार नव्हता, पण पैशाच्या लोभापोटी त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन देण्यात आलं. संपूर्ण कोर्टात कुजबूज सुरू झाली. वकिलांनी नर्स लताची डायरी न्यायालयात सादर केली. डायरीत प्रत्येक दिवसाची नोंद होती, इंजेक्शनची वेळ, खोटे मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरांवर टाकलेला दबाव आणि अमोलने दिलेल्या पैशांची माहिती. न्यायाधीश गंभीर झाले. डॉक्टर निलेशची चौकशी वकील स्नेहा पाटील यांनी विचारलं, डॉक्टर निलेश, ही सही तुमची आहे का? निलेश काही क्षण शांत राहिला. हो, पण माझ्यावर दबाव होता. दबाव कोणी टाकला? त्याने अमोलकडे पाहिलं आणि खाली मान घातली. माझा लहान भाऊ अमोल. अमोलचा चेहरा पांढरा फटक पडला. न्यायाधीश म्हणाले, आरव, तुला काही सांगायचं आहे का? आरव हळूहळू पुढे आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, 12 वर्ष मला सांगितलं गेलं की माझी आई वेडी आहे, पण आज समजलं वेडी माझी आई नव्हती, तर पैशाच्या हवासाने आंधळे झालेले हे लोक होते. कोर्टात काही क्षण शांतता पसरली. तेवढ्यात सरकारी वकिलांनी बँकेचे व्यवहार न्यायालयात सादर केले. त्यात स्पष्ट दिसलं होतं, मीराला रुग्णालयात दाखल करण्याच्या 2 दिवस आधी अमोलने अनेक खात्यांमध्ये मोठ्या रकमा पाठवल्या होत्या. न्यायाधीश म्हणाले, हे व्यवहार कोणासाठी होते? अमोलकडे उत्तर नव्हतं. सुनावणी संपणार इतक्यात कोर्टाचा दरवाजा उघडला. एक वृद्ध महिला आत आली. ती थेट न्यायाधीशांसमोर उभी राहिली. तिने एक जुना ऑडिओ रेकॉर्ड टेबलावर ठेवला. ती म्हणाली, मी अमोलची आई आहे आणि आज मी माझ्या मुलाविरुद्ध सत्य सांगायला आले आहे. संपूर्ण कोर्ट स्तब्ध झालं. ऑडिओ सुरू झाला. त्यात अमोलचा स्पष्ट आवाज ऐकू आला, आई, फक्त काही दिवस गप्प राहा. मीराला वेडी ठरवलं की सगळी संपत्ती आपली होईल. हे ऐकताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण कोर्टात शांतता पसरली होती. अमोलची आई साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी होती. तिच्या हातात तो जुना ऑडिओ रेकॉर्डर होता. न्यायाधीशांनी विचारलं, तुम्ही इतकी वर्ष गप्प का राहिलात? वृद्ध आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मी आई होते, एका मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण आज मला समजलं, माझ्या शांततेमुळे एका निष्पाप स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. संपूर्ण कोर्ट स्तब्ध झालं. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी ऑडिओची तपासणी केली. काही वेळाने अहवाल आला. ऑडिओमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही. आवाज अमोलचाच आहे हे ऐकताच अमोलच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला. डॉक्टर निलेश उठून उभे राहिले. ते रडत म्हणाले, माननीय न्यायालय, मी डॉक्टर होतो, माझं काम जीव वाचवणं होतं, पण भावाच्या लोभामुळे मी माझं कर्तव्य विसरलो. मीरा पूर्णपणे निरोगी होती, तरीही मी खोटे मेडिकल रिपोर्ट तयार केले. हे ऐकताच कोर्टात बसलेल्या अनेक डॉक्टरांची मान खाली घातली. मीरा अमोल समोर आली. तिने शांतपणे विचारलं, अमोल, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं.
माझी एवढी मोठी चूक काय होती? अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, तुझी चूक नव्हती. माझा लोभच माझा सर्वात मोठा शत्रू ठरला. आरव न्यायाधीशांसमोर उभा राहिला. तो म्हणाला, मला आज माझी आई परत मिळाली आहे, पण माझ्या आयुष्यातली 12 वर्षे कोण परत देणार? हे ऐकून कोर्टातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. न्यायाधीशांनी प्राथमिक निर्णय दिला. अमोलला न्यायालयीन कोठडी, डॉक्टर निलेशचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचे आदेश, मीराची तात्काळ मानसिक रुग्णालयातून मुक्तता आणि तिची सर्व मालमत्ता परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश. कोर्टाची सुनावणी संपत आली होती. तेवढ्यात एक पोलीस अधिकारी धावत आत आला. माननीय न्यायालय, काय झालं? अधिकारी म्हणाला, आम्हाला अमोलच्या फार्म हाऊसमधून एक गुप्त तिजोरी सापडली आहे. तिजोरी उघडताच त्यात मीराने लग्नानंतर लिहिलेली शेकडो प्रेमपत्र, तिची मूळ मालमत्तेची कागदपत्र आणि एक व्हिडिओ पेनड्राईव्ह सापडला. तो व्हिडिओ सुरू होताच अमोल स्वतः कॅमेऱ्यासमोर बसला होता. तो म्हणत होता, जर हा व्हिडिओ बाहेर आला असेल तर समजा मी हरलो आहे. मी माझ्या पत्नी मीराला वेडी नव्हे तर मुद्दाम वेडी ठरवलं. तिची संपत्ती मिळवण्यासाठी मी सर्व कट रचला. हे शब्द ऐकताच संपूर्ण कोर्टात एकच खळबळ उडाली. न्यायाधीशांनी काही क्षण फाईल चाळली. नंतर गंभीर आवाजात निर्णय दिला. आरोपी अमोल देशमुख यांना पत्नीविरुद्ध कट रचणे, बनावट वैद्यकीय कागदपत्र तयार करणे, फसवणूक आणि संपत्ती बळकावण्याच्या गुन्ह्यात 20 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात येते. तसेच डॉक्टर निलेश यांच्यावर कायमची वैद्यकीय सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मीराची सर्व मालमत्ता तिला परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिला. पोलीस अमोलला घेऊन जात होते. तो अचानक मीरासमोर थांबला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मीरा, मला माफ कर. मीरा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, मी तुला माफ करते, पण तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला कायद्यानेच मिळाली पाहिजे. अमोलने मान खाली घातली. कोर्टाबाहेर आरव आईसमोर उभा होता. दोघेही काही बोलू शकत नव्हते. क्षणभरात आरव धावत गेला आणि आईला घट्ट मिठी मारली. तो रडत म्हणाला, आई, मला माफ कर. मी तुला समजून घेऊ शकलो नाही. मीराने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तुझी काही चूक नव्हती. तुलाही खोटंच सांगितलं गेलं होतं. 12 वर्षांनी आई मुलाचं नातं पुन्हा जुळालं. 6 महिन्यांनी मीराने एक नवीन संस्था सुरू केली, नवी आशा महिला न्याय केंद्र. या संस्थेत अन्याय झालेल्या, फसवलेल्या आणि मानसिक त्रास सहन करणाऱ्या महिलांना मोफत कायदेशीर आणि मानसिक आधार दिला जाऊ लागला. डॉक्टर अजय आणि ॲडव्होकेट स्नेहा हेही त्या संस्थेसोबत जोडले गेले. संस्थेच्या उद्घाटनाच्या दिवशी आरवने स्टेजवर उभं राहून म्हटलं, माझ्या आईला वेडी म्हणणाऱ्या समाजाने आज तिच्याच हातून शेकडो महिलांना न्याय मिळताना पाहिलं. आज मला माझ्या आईचा मुलगा असल्याचा सर्वात जास्त अभिमान आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमून गेलं. मीराच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिने आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, देवा, माझी हरवलेली 12 वर्ष परत मिळाली नाहीत, पण उरलेलं आयुष्य मी इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी जगणार आहे. खोटं काही काळ जिंकू शकतं, पण सत्याचा पराभव कधीच होत नाही. लोभ नाती तोडतो, पण प्रेम, संयम आणि न्याय यामुळे आयुष्य पुन्हा उभं राहतं. मित्रांनो, आजची ही कथा इथे संपते, पण तिचा संदेश आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा आहे. एका निरपराध पत्नीला वेडी ठरवून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, पण शेवटी सत्यानेच विजय मिळवला. लक्षात ठेवा, खोटं कितीही मोठं असलं तरी ते कायम टिकत नाही. एक दिवस सत्य समोर येतंच. लोभासाठी मिळवलेली संपत्ती क्षणिक असते, पण विश्वास, प्रेम आणि नात्याची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. आईच्या प्रेमाला कधीच कैद करता येत नाही आणि अन्याय सहन करणारा माणूस कमकुवत नसतो. योग्य वेळ आल्यावर तोच सर्वात मजबूत ठरतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही मीराच्या जागी असता तर अमोलला माफ केलं असतं का? अशाच हृदयस्पर्शी, सस्पेन्सने भरलेल्या आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या दमदार आणि भावनिक कथेसह. तोपर्यंत आपल्या नात्यांची जपणूक करा, कारण तुटलेला विश्वास जोडण्याआधी कधी कधी संपूर्ण आयुष्यही अपुरं पडतं. धन्यवाद.